चला दोन्ही संघ मैदानात हजर झालेत. पंचांना विनंती आहे सामना चालू करायचा आहे. भूषण जाधव यांना विनंती करतो मंदार वेशवीकर यांचा सत्कार करायचा आहे. दोन्ही संघांचे कर्णधार तेजस आणि पारस. नाणेफेकीचा कौल काळेश्वरीच्या बाजूने लागला. मैदान स्वीकारलंय. चढाईसाठी आमंत्रण दिलंय ते विंचवादेवी संघाला. ध्रुव शीतल मांजरेकर यांच्याकडून मंडळाला 501 रुपयाची देणगी आली. मंडळ त्यांचा अत्यंत ऋणी आहे. गेल्या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला होता तो संघ काळेश्वरी. त्याच्या समोर आहे तो श्रीवर्धन मधील एक नावाजलेला संघ विंचवादेवी. आज भैरवनाथ क्रीडा मंडळ इथे स्पर्धा आहेत. तर उद्या सोमजाई मंदिराजवळ सुद्धा स्पर्धा आहेत. पिंट्याभाई वेशवीकर आणि प्रसाद नाजरे मित्रमंडळ आयोजित अमर सोमजाई पुरस्कृत या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतील. ज्या स्पर्धा एक आठवण म्हणून चषक ठेवण्यात आलेला आहे तो उद्या आपण पाहणार आहोत. सामना चालू व्हायचा बाकी आहे परंतु सामना चालू व्हायच्या आधीच बक्षीस आलंय. तुषार किंवा अक्षयने एकाच चढाईत 3 गुण मिळवले तर 100 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. बक्षीस देणाऱ्याचं नाव आमच्यापर्यंत आलंय परंतु आम्हाला न सांगण्याची सांगायला सांगितलंय की नाव सांगू नका. चढा गेलाय तो अनुच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. बोनस गुण ऑन आहे परंतु रिकामे असतात तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर गजेंद्रच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. श्रीवर्धन कबड्डी प्रीमियर लीग ही स्पर्धा झाली होती. या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि आत्ता मात्र 2 गड्यांचा बळी मिळवला आहे गजेंद्रने आपल्या संघासाठी. त्या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गजेंद्रला गौरवण्यात आलं होतं. सायकल त्यांना दिली होती आणि पुन्हा एकदा उत्कृष्ट पकड अक्षयला बाद करण्यात यशस्वी ठरतायत. गजेंद्रसाठी भरत अंजरलेकर यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलंय. चढावर गेला तो संकेत शिरकर. संकेतच्या समोर आहे तो 4चा डिपेंड. पाहूया 4 विरुद्ध 1 अशी लढत आहे. छान सुंदर हात लांब करून गडी बाद करण्याचा प्रयत्न आणि पारससाठी सुद्धा बक्षीस आहे. जर का बोनस प्लस पॉइंट आपण मिळवला तर 100 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल भरत अंजरलेकर यांच्याकडून. संधीचं सोनं करायचं आहे कारण आपण रोज भेटतो. चढर गेला तुषार बोनस गुण मारण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का पाहूया. त्याच्या समोर तो 7चा डिपेंड. छान सुंदर हात लांब करून गडी बाद करण्याचा प्रयत्न. रिकामे असतात तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर दिगंबरसाठी सुद्धा बक्षीस आहे. 1 गुण मिळाला तर आपल्याला 100 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. पाहूया दिगंबर 4 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती विंचवादेवीच्या अंगणात. परंतु रिकामे असतात तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर अनिकेत साखरे. रिकामे असतात तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा दिगंबर.
डू ऑर डाय, करूया मरूया इराद्याने चढत जातोय तो दिगंबर. आपण पाहतोय दोन्ही संघात दोन भाऊ एकाच टीम मध्ये खेळताना दिसत आहेत. तर म्हणजे एक साइडला अनिकेत आणि पारस, दुसऱ्या साइडला साहिल आणि सिद्धेश. पाहूया. आणि पाहूया पंचांचा निर्णय. एक गुणा मिळतो तो विंचवादेवी संघाला. सुंदर टॅकल, डू ऑर डाय, करूया मरूया इराद्याने चढत गेला तो पारस. विनंती करतोय सचिन भूषण यांना प्रभाकर चोगले यांचा सत्कार करायचा आहे. एक गुणाची कमाई केली पारसने, परंतु बक्षीस आहे एक बोनस आणि एक पॉइंट. त्यांना प्रत्युत्तर संकेत. बोनस गुणवान आहे, पाहूया मिळेल का बोनस. छान सुंदर. छान सुंदर चढाई पाहायला मिळते. दोन्ही कोपऱ्यात खेळ करताना पाहायला मिळतोय. आणि उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट चढाई. पाहूया किती गुण मिळतील. पाहूया. बोनस प्लस 2, बोनस प्लस 2. सुपर रेड, या सामन्याची सुपर रेड करतोय संकेत शिरकर आपल्या संघासाठी. त्यांना प्रत्युत्तर भरत अंजरलेकर यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलंय. चढर गेला तो तुषार, तुषारच्या समोर होतो आणि रायडर स्वतः बाद होतोय. बोनस गुण घेतला परंतु स्वतः बाद झालाय. त्यांना प्रत्युत्तर अक्षय. सुंदर खेळ आतापर्यंत दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. एक एक गुणांसाठी झटताना दिसतात. मंदार विश्वेकर यांच्याकडून मंडळाला 1001 रुपयाची देणगी आहे. मंडळ त्यांचा अत्यंत अत्यंत ऋणी आहे. सिद्धेश रमेश भूषण यांच्याकडून मंडळाला 501 रुपयाची देणगी आहे. मंडळ त्यांचा अत्यंत अत्यंत ऋणी आहे. सामन्याला सुरुवात होते. चढ्यासाठी जात आहे तो पारस, पारसच्या समोर आहे तो 7 चढी. आपला संघाचे हिरे मैदानावर बसले, त्याची जाणीव ठेवून खेळतोय. पाहूया. छान सुंदर आणि उत्कृष्ट पकड. पारसला सुद्धा पकडण्यात यशस्वी होतो तो काळेश्वरी संघ. टाइम अप घेतलाय तो पुन्हा एकदा विंचवादेवी संघाने. संघात बदल केलाय. पुन्हा एकदा चढाईवर जात आहे तो गजेंद्र, गजेंद्रच्या समोर आहे तो 2चा डिपेंड तेजस आणि अनु. पाहूया. 2 विरुद्ध 1 अशी लढत. सुपर टॅकलची संधी आहे ती काल विंचवादेवी संघाकडे. पाहूया. सुंदर प्रयत्न, प्रयत्नाची पराकाष्ठा खरोखर. आणि बाद होतो तो गजेंद्र. सुंदर पकड, सुंदर पकड पाहायला मिळते अनु आणि तेजस कडून. अनु आणि तेजस कडून. सुंदर टॅकल. बदली प्लेअर काय घेतलं याचं उत्तम उदाहरण दिलंय विंचवादेवीच्या खेळाडूंनी. का तेजसला आतमध्ये घेतलंय याचं सुंदर प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. आणि सुंदर टॅकल, आणि या टॅकल आपल्याला नंतर सुद्धा पाहायला मिळतील जय गणेश स्पोर्ट्सच्या माध्यमातून. कोणी काय चूक केली हे सुद्धा या स्पर्धेतून आपल्याला पाहायला मिळेल.
या टॅकलसाठी भूषण भोगल यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलंय. अनिकेत आणि तेजस साठी 500 रुपयाचं बक्षीस. खरोखर सुंदर टॅकल. त्या टॅकलला भूषण सामन्याला सुरुवात होते. चढाईसाठी जातोय तो अक्षय. अक्षयच्या समोर आहे तो 6चा डिपेंड. सुंदर खेळ आतापर्यंत दोन्ही संघांकडून पाहायला मिळते. अक्षयच्या समोर आहे तो 6चा डिपेंड. लात मारून गडीबात करण्याचा प्रयत्न. छान सुंदर चढाई. संत गतीने खेळ करतोय अक्षय. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. रिकामे असते आपला तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा संकेत. संकेतच्या समोर आहे तो 3चा डिपेंड म्हणजे सुपर टॅकलची पुन्हा एकदा संधी आहे. संकेत सुंदर चढाई संकेतच्या माध्यमातून, ज्याने यापूर्वी एक सुपर रेड केले आणि आता पुन्हा एकदा एक गुण मिळवून देतो आपल्या संघाला. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा अनिकेत साखरे. 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती. काळेश्वरीच्या अंगणात छान सुंदर हात लांब करून गडीबात करण्याचा प्रयत्न. डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यात आणि सुंदर पकड. चढर गेलाय तो गजेंद्र आणि आता मात्र ऑल आउट म्हणजेच 1+2 गुण मिळतील. अशा तऱ्हेने ऑल आउट होतोय तो विंचवादेवी संघ. ऑल आउट म्हणजेच कबड्डीत ऑल इन असा होतो. ऑल आउट 1+2 असे 3 गुण मिळालेत. सुंदर खेळ आतापर्यंत दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. अक्षयला काही अजून सूर मिळालेला नाही. तुषारला सुद्धा सूर मिळालेला नाही आहे. फक्त पारस असा एकमेव खेळाडू आहे ज्यांनी आपल्या संघाला गुण मिळवून दिलाय रेडमध्ये. यानंतर होणारा सामना आहे अमर सोमजा विरुद्ध जयभवानी भट्टीचा माळ. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपला संघ गणवेशासह मैदानाबाहेर हजर ठेवायचा आहे. चला सामन्याला सुरुवात. खरोखर सुंदर सामना पाहायला मिळतोय. चढाईसाठी जातोय तो तुषारच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. बोनस गुण असेल. आता मात्र थोडीशी घाई तेजस करतोय. 1 गुण बोनस प्लस पॉइंट. 2 गुणांची कमाई केली. 2 गुणांची कमाई केली ती तेजस तुषारने. चढर गेलाय तो गजेंद्रच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. बोनस गुण ऑन असेल. सुंदर खेळ आतापर्यंत दोन्ही संघांच्या खेळाडूंकडून पाहायला मिळतोय. छान सुंदर गजेंद्र लात मारून गडीबात करण्याचा प्रयत्न. गुण काही मिळत नाहीये. रिकामे असतात तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा तुषार, ज्याने मागच्या चढाईत बोनस प्लस पॉईंट मिळाला होता असा खेळाडू. 6 विरुद्ध 1 बोनस गुणवणे. पुन्हा एकदा थोडीशी घाई. मला वाटतं कोपरा रक्षक राहतोय त्याच्या साथीदार जातोय. 2 वेळा असं झालंय आणि तुषार आपल्या संघाला गुण मिळवून देतोय.
त्यांना प्रत्युत्तर संकेत. संकेतच्या समोर येतो 7चा डिपेंड. सात विरुद्ध एक अशी लढत आहे ती. विंचवादेवीच्या अंगणात छान सुंदर अशी चढाई. संत गतीने खेळ करतोय. संकेत रिकामे असतात आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर. अक्षयच्या समोर आहे तो 5चा डिपेंड. 5 विरुद्ध एक अशी लढत आहे. पाहूया. छान सुंदर इकडून तिकडे पूर्ण मैदान हादरून सोडतोय. संत गतीने खेळ करून रिकामे असतात आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर. दिगंबर डूवार्डाय करया मरया इराद्याने चढावर आलाय तो दिगंबरच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. बोनस गुण आणा असेल. पाहूया. 7 विरुद्ध एक अशी लढत. आणि जरा हवा येऊन दे त्यासाठी. जरा हवा येऊन द्या त्याला. थोडं बाजूला व्हायचंय. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. सामना विश्रांतीसाठी थांबलेला आहे. विश्रांतीचं गुणफलक 13-9. काळेश्वरी 13-9 गुण आहेत ते विंचवादेवी संघाचे. 4 गुणाची आघाडी काळेश्वरी संघाकडे आहे. यानंतर होणारा सामना जयभवानी भट्टीचा माळ विरुद्ध अमर सोनजाई. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे सामना संपतात लगेचच आपल्याला संघ मैदानात हजर करायचा आहे.
सुनील पवार अक्षय सुनील पवार आहेत का कुठे? सुनील पवार कुठे असेल तर यानंतर होणारा सामना अमर सोमजय विरुद्ध जयभवानी भट्टीचा माळ. दोन्ही संघांनी तयार राहायचं आणि सामना संपतात लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. विश्रांतीपर्यंतचा गुणफलक 9-13. सामन्याला सुरुवात होते. चढाईसाठी जातोय तो संकेत शिरकर, त्याच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. बोनस गुण ऑन आहे. छान सुंदर लात मारून घरी बाद करण्याचा प्रयत्न. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का पाहूया. रिकाम्या असतात आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर अक्षय साठे. अक्षयच्या समोर आहे तो 4चा डिपेंड. 4 विरुद्ध 1 अशी लढत आहे. पाहूया उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यात पुन्हा उजव्या कोपऱ्यात चंचल चालक चपळ अशी चढाई. छान सुंदर परंतु एक गडी स्वयंचीच होतोय म्हणजे अक्षय बाद होतोय. एक अवांतर गुण मिळतोय तो विंचवादेवी संघाला. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा संकेत. संकेतच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. बोनस गुण ऑन आहे. आपल्या संघाचे काही हिरे मैदानावर बसले त्याची जाणीव ठेवून खेळतोय. पाहूया छान सुंदर उजव्या कोपऱ्यातून मधल्या कोपऱ्यात हात लांब करून गरीबात करण्याचा प्रयत्न परंतु गुण काही मिळत नाही. रिकामे असतात आपला तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा अक्षय. टाइम अप घेतलाय तो काळेश्वरी संघाने. एक संघात नवीन खेळाडूला संधी मिळाली. गुणफलक 13-10 आहेत. चढाईसाठी जातोय तो आदित्य. आदित्यच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. बोनस गुण ऑन आहे. आदित्यच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. डुवाडायची चढाई करूया मरूया इराद्याने चढायला गेलाय. पाहूया 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे. बोनस घेतला परंतु स्वतः बाद झाला. सुंदर चढाई. त्यांना प्रत्युत्तर तुषार. तुषारच्या समोर आणि अशा तऱ्हेने ऑल आउट होतोय. 2+2 असे 4 गुण मिळतील. टाइम अप घेतलाय. लाईनमन आपण आपली भूमिका व्यवस्थित पार पाडायची आहे.
एक खेळाडू इंजर्ड झालाय त्यामुळे एक खेळाडू बदली आलाय. कारण का एक खेळाडू इंजर्ड झालाय त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलंय. थोडासा इंजर्ड झालाय त्यामुळे चढार गेलाय तो संकेत. त्याच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. पहिला हाफ खूप चांगला होता काळेश्वरीसाठी परंतु दुसऱ्या हाफ मध्ये कमबॅक केलंय ते विंचवादेवी संघाने आणि 2 गुणांची कमाई केली. सुंदर चढाई. अक्षय आणि तुषारला बाद करण्यात यशस्वी ठरले. त्यांना प्रत्युत्तर पारस. बोनस प्लस पॉइंटला 100 रुपयाचं बक्षीस आहे. मी पुन्हा एकदा आठवण करून देतोय पारससाठी. गडी मारल्याचा दावा करतोय यशस्वी होतोय. 1 गुणाची कमाई करून देतोय. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा गजेंद्र. सुंदर खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आणि यशस्वी चढाई. 2 गुणांची कमाई केली आपल्या संघासाठी. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा पारस. पारसच्या समोर आहे तो 5चा डिपेंड 7चा डिपेंड. बोनस गुण ऑन आहे. यशस्वी होईल का पाहूया. खरोखर सुंदर सामना पाहायला मिळतो. दोन्ही संघ आता मात्र आक्रमक झालेत. छान सुंदर हात लांब करून गडी बाद करण्याचा प्रयत्न. रिकाम्या असतात तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा संकेत. संकेत त्याच्या समोर आहे तो 4चा डिपेंड. बोनस गुण मिळणार नाही त्यामुळे प्रयत्न गडी मारण्याचा असेल तो संकेतचा. सुंदर खेळ आतापर्यंत दोन्ही. एमटी रेड करून रिकाम्या असतात तंबूत दाखल. काळेश्वरी संघाने जर का विंचवादेवी संघावर मात केली तर परत अंजरलेकर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस देण्यात येईल. पारसच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. बोनस गुण ऑन आहे. पाहूया. छान सुंदर अशी चढाई पाहायला मिळते परंतु रिकाम्या असतात तंबूत दाखल. सामना संपायला शेवटची 5 मिनिटं जाहीर केलेत पंचांनी. 18-16 असा गुणफलक आहे. 18 गुण आहेत ते काळेश्वरीचे. 16 गुण आहेत ते विंचवादेवी संघाचे. 2 गुणाची आघाडी आहे. जरा लाईन मधनं विनंती आहे की ग्राउंडला झाडू मारून घ्यायचे. थोडं काळेश्वरीच्या पाठीमागे थोडस धूळ आले त्यामुळे टाइम अप घेतलाय तो विंचवादेवी संघाने. खरोखर सुंदर सामना पाहायला मिळतो. दोन्ही संघ एक एक कधी हा संघ आघाडीवर कधी तो संघ आघाडीवर असा पाहायला मिळतोय. यानंतर होणारा सामना आहे अमर सोमजाई विरुद्ध जय भवानी भट्टीचा माळ. दोन्ही संघांना विनंती करतो आपण गणवेशासह मैदानाबाहेर हजर राहायचं आहे. चढाईसाठी येतोय. पुन्हा एकदा सामना सुरुवात होते. चढाईसाठी जातोय तो पारस. आहे करूया मरूया इराद्याने चढायला जातोय. पाहूया 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे आणि आता मात्र यशस्वी चढाई. 2 गड्यांचा बळी मिळवलाय. 2 गड्यांचा बळी मिळवलाय. 2 गड्यांचा बळी मिळवलाय. 2 खेळाडूंनी दिलाय बाद. त्यांना प्रत्युत्तर गजेंद्र. आहे करूया मरूया इराद्याने. गजेंद्र बोनस मारण्याचा प्रयत्न. पाहूया बोनस गुण घेऊन आपल्या तंबूत परत जाताना गजेंद्र. त्यांना प्रत्युत्तर तुषार. खरोखर सुंदर सामना पाहायला मिळतोय. 5 विरुद्ध 1 अशी लढत आहे. तुषारच्या समोर आहे तो 5चा डिपेंड.
आता पुन्हा एकदा सिद्धू घाई करतोय, एक गुण मिळतोय तो चिंचोली संघाला. त्यांना प्रत्युत्तर संकेतच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. दोन्ही संघ आता मात्र आपल्याला स्कोरबोर्डवर दिसतोय दोन्ही संघ बरोबर आहेत. त्यामुळे शेवटची काही मिनिटे सांगतील. शेवटची 3 मिनिटे जाहीर केलेत पंचांनी. आणि उत्कृष्ट पकड संकेतला बाद करण्यात यशस्वी ठरता येतो चिंचोली संघ. त्यांना प्रत्युत्तर अक्षय. सुपर टॅकलची संधी आहे ती काळेश्वरी संघाकडे. 3 पेक्षा कमी मिनिटे या सामन्याला बाकी आहेत. आदित्य बाद होतोय, अवांतर गुण. चढार गेला तो अक्षय. पाहूया 2 विरुद्ध 1 सुपर टॅकलची पुन्हा संधी आहे, परंतु 1 गुण मिळतो तो चिंचोली संघाला. त्यांना प्रत्युत्तर गजेंद्रच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. बोनस गुण आव्हान आहे. खरोखर शेवटची काही मिनिटं राहिलीत, परंतु सामना रंगतदार होणार आहेत काही शंकाच नाही. सामना संपायला शेवटची 2 मिनिटं जाहीर केलेत पंचांनी. आणि यशस्वी चढाई 1 गुणांची कमाई केले. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा अक्षयच्या समोर आहे तो 3चा डिपेंड म्हणजे सुपर टॅकलची संधी आहे. खरोखर सुंदर सामना आणि सुपर टॅकल. अक्षय आपल्या संघाला सुपर टॅकलचे 2 गुण मिळवून देतोय. खरोखर सुंदर टॅकल पाहायला मिळते. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा गजेंद्र. खरोखर गुणफलक आपण पाहतो 21-22 असा गुणफलक आहे. सुंदर खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. सामना संपायला शेवटची काही मिनिटे बाकी आहेत. लाईनमन आपली भूमिका चोख वाजवायची आहे, कारण का सामना रंगतदार अवस्थेत आहे. आणि चढत जाते तो पारसच्या समोर आहे 4चा डिपेंड. खरोखर सुंदर सामना पाहायला मिळतोय. 4 विरुद्ध 1 हात लांब करून घडी बाद करण्याचा प्रयत्न. आणि आता मात्र 2 गुणांची कमाई केली. टाइमअप घेतलाय तो. खरोखर सुंदर रेड पारसची. आणि या रेडवर पारसला 100 रुपयाचं बक्षीस भरत आंजर्लेकर यांच्याकडून. ₹100 मानकरी ठरला आहे. बोनस पॉईंट होता, परंतु ही सामन्याची टर्निंग पॉईंटची रेड होती, त्यामुळे 100 रुपयाचं बक्षीस. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. चढाईसाठी जातोय तो गजेंद्रच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. बोनस गुण आव्हान आहे. खरोखर सुंदर सामना पाहायला मिळतोय. कोणता संघ सेमीफायनल मध्ये दाखल होईल हे पाहणं तेवढंच गरजेचं आहे. पाहूया गजेंद्र. पाहूया आणि सुंदर टॅकल. आता मात्र गुण मिळतोय तो. सामना संपलाय, जाहीर केला पंचांनी. सामना जिंकलाय चिंचोली संघाने. 2 गुणांनी हा सामना जिंकलाय. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल काळेश्वरी संघाचा हार्दिक आभार. पारस आपल्याला 100 रुपयाचं बक्षीस आलंय. संकेत आणि गजेंद्र आपल्याला 100 रुपयाचं बक्षीस आलंय. पंच सामनावीर कोण आहे सांगून जायचंय. पंच